हॅलो इरून नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे निर्देशांक किंवा इम्पॉर्टंट इंडिसेस बघणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईन गटब किंवा गटक पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा, सो साधारणतः महत्त्वाच्या निर्देशांक या घटकावर आधारित चालू घडामोडीच्या अंगाने आणि इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून देखील साधारणतः 1 ते 2 प्रश्न आपल्याला प्रत्येक परीक्षेत दिसून येतो. आणि त्यातल्या त्यात विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षामध्ये SDI इंडेक्स असेल, त्यानंतर जागतिक असमानता निर्देशांक, लिंग असमानता निर्देशांक, सो या निर्देशांकांवर आधारित आतापर्यंत बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. सो त्या अनुषंगाने म्हणून आपण हे जे काही लेक्चर सिरीज किंवा हे जे व्हिडिओ आहे ते घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण 13 ते 14 महत्त्वाचे निर्देशांक ज्यावर आयोगाने याआधी प्रश्न विचारलेला आहे, आयदर मग ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो की कंबाईन पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा, सो असे काही महत्त्वाचे निर्देशांक या ठिकाणी बघणार आहोत. आणि शेवटच्या भागात आपण 2025-26मध्ये चालू घडामोडीच्या अनुषंगाने भारताचं रँक आणि जे काही विशिष्ट जे क्रमवारी आहे किंवा निर्देशांक आहेत, सो त्यामध्ये भारताचा रँक किती आहे, पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, त्यानंतर ते जे काही पर्टिक्युलर क्रमवारी किंवा इंडेसेस आहेत ते कोण पब्लिश करतो, सो ते देखील आपण क्विक रिवाईज करणार आहोत. ओके. आता या लेक्चरची जी काही PDF आहे तर ते तुम्हाला कर्मशिला अकॅडमी या नावाचं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. सो तुम्ही त्या लिंकच्या माध्यमातून एकंदरीतच तुम्ही PDF ॲक्सेस करू शकता. ओके. सो टेलिग्राम चॅनलवर हे जे काही या लेक्चरची PDF अवेलेबल करून दिली जाणार आहे. यासोबतच एकंदरीतच आतापर्यंत जे काही विचारलेले महत्त्वाचे जे निर्देशांक आहेत, सो त्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत, सो त्या प्रश्नांचा आढावा देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके. सो लेट स्टार्ट. कुठलाही आपण फावट पसारा किंवा कुठलाही वायफळ चर्चा न करता थेट आपण आपल्या विषयाला हात घालूया. सर्वात आधी आपण मानव विकास निर्देशांक, ज्याला इंग्रजीमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हटलं जातो, सो त्या संदर्भात आपण बघूयात. आता हे जे निर्देशांक आहेत ते कोण पब्लिश करतो, तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, दॅट इज युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, सो या संस्थेच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक प्रकाशित केला जातो. सुरुवात कधी झाली तर 1990मध्ये याची सुरुवात झालेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, पहिला जो अहवाल आहे तो 1990मध्ये प्रकाशित करण्यात आलेला होता. आता हा निर्देशांक कोणी विकसित केलेला आहे, तर विशेषतः महबूबुल हक, पाकिस्तानचे जे काही तज्ज्ञ होते, सो महबूबुल हक, त्यानंतर अमर्त्य सेन आपल्या भारताचे, आणि मेघनाथ देसाई, सो या तिघांनी मिळून एकंदरीतच हे जे निर्देशांक आहेत तर ते तयार केलेलं आहे. सो मानवाच्या कशा पद्धतीने एका पर्टिक्युलर देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये मानवाची भूमिका काय आहे किंवा मानवी भांडवलाची भूमिका काय आहे, सो ते त्याचे अध्ययन करत असताना मानव विकास निर्देशांक जी संकल्पना आहे तर यांनी मांडलेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, महबूबुल हक, अमर्त्य सेन आणि मेघनाथ देसाई. आता हा जो निर्देशांक आहे तर 3 मापदंडांवर किंवा 3 जी मापदंड आहेत सो त्यानुसार जाहीर केला जातो. प्रत्येक देशाचं एकंदरीतच विकासाची जी मानवी विकासाची भूमिका आहे तर या 3 निर्देशांकांवर किंवा 3 जे निर्देशक आहेत किंवा मापदंड आहेत सो त्यानुसार मोजली जाते. पहिला कुठला आहे तर दीर्घ व निरोगी जीवन, थोडक्यात काय तर आरोग्य या घटकावर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे ज्ञानाची सुगमता. ओके. सो ज्याला शिक्षण, ज्ञानाची सुगमता म्हणजे काय तर शिक्षण. आणि तिसरा आहे राहणीमान. ओके. क्रयशक्तीवर आधारित असं जे काही राहणीमान आहे, जीवनमान आहे, सो त्याचा या ठिकाणी विचार करण्यात येतो. सो 3 मापदंड आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि राहणीमान. दीर्घ व निरोगी जीवनमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. ओके. सो एकंदरीतच जन्माच्या वेळेची जी काही सरासरी आयुर्मान आहे सो त्याचा विचार केला जातो. ज्ञानाची सुगमता म्हणजे एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग, म्हणजे थोडक्यात एखाद्या व्यक्तीची सरासरी, एखाद्या देशातील सरासरी शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण मोजले जाते. आणि मीन्स ऑफ स्कूलिंग. ओके. सो त्या देशामध्ये किती शिकलेले आहेत. ओके. सो त्याचं देखील ॲव्हरेज काढला जातो आणि त्यानुसार ज्ञानाची सुगमता मोजली जाते. त्यानंतर राहणीमान. सो राहणीमान हे GNIवर आधारित किंवा ज्याला ग्रॉस नॅशनल इन्कम म्हटलं जातो, सो त्या GNIवर आधारित पर कॅपिटा इन्कमनुसार, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार एकंदरीतच जी काही राहणीमान आहे तर ती मोजली जाते. सो त्या देशाची जी काही क्रयशक्ती आधारित राहणीमान किंवा लोकांकडे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार किती क्रयशक्ती एकंदरीत डिस्पर्स झालेलं आहे. ओके. सो त्याचे एक मूल्य ठरवण्यात येतं आणि ते मोजली जाते. ओके. सो या ठिकाणी राहणीमानाच्या बाबतीत आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके.
मूल्य जर आपण बघितलं तर 0 ते 1 या दरम्यान मोजला जातो. 0 म्हणजे काय तर विकास नाही, म्हणजेच विकासाचा अभाव आपल्याला दिसून येतो मानव विकासाच्या संदर्भात, आणि 1 म्हणजे उच्च विकास. ओके, सो हे जे काही मोजत असताना, मूल्यांचा विचार करत असताना त्याचे जे काही 0.550, त्यानंतर 0.550 ते 0.699 हे जे काही वर्गीकरण आहे, तर या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतो. सो लक्षात ठेवायचं, कमी मानव विकास गटामध्ये येणारे देश ज्यांचा स्कोर किती असतो तर 0.550. सो यापेक्षा कमी स्कोर किंवा कमी गुण प्राप्त करणाऱ्या देशांचा समावेश या कमी मानव विकास गटामध्ये होतो. त्यानंतर मध्यम मानव विकास गटामध्ये 0.550 ते 0.699. त्यानंतर उच्च मानव विकास गटामध्ये 0.700 ते 0.799, आणि 799च्या पलीकडे म्हणजे 800च्या वर जर 0.800च्या वर जर एखाद्या देशाचा गुण असेल किंवा त्या देशाने या निर्देशांकावर आधारित स्कोर केलेला असेल तर ते अतिउच्च मानव विकास गटामध्ये त्यांचा समावेश होतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आता यावर आधारित जे काही 2025मध्ये जो निर्देशांक जाहीर झालेला आहे, सो त्याचा एकंदरीत चालू घडामोडीच्या अनुषंगाने आपल्याला ते बघायचं आहे. 2025मध्ये जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जाहीर झालेलं आहे, तर त्याची संकल्पना किंवा शीर्षक काय होतं तर अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल, पॉसिबिलिटी इन द एज ऑफ AI. ओके, सो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळामध्ये जे काही लोकांची जी निवड क्षमता आहे आणि निर्णय क्षमता आणि निवडण्यासाठी जी काही पॉसिबिलिटीज आहे, सो त्याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे, अ मॅटर ऑफ चॉईस इन द एज ऑफ AI इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. भारताचा रँक जर आपण बघितलं, भारताचे स्थान किती आहे तर 2025मध्ये SDI इंडेक्समध्ये 130. ओके, सो 130 रँक आपल्याला दिसून येतो 193 देशामध्ये. 2023-24च्या अहवालामध्ये भारताचं रँक किती होतं, 134वे स्थान होतं. ओके, 134व्या स्थानी भारत होता. मात्र एकंदरीतच 4 स्थानांची सुधारणा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, भारताचा जर रँक एकंदरीतच रँकचा विचार केला आपण 130 आहे, तर गुण किती मिळालेला आहे भारताला तर 685. ओके, सो 0.685. थोडक्यात भारत अजूनही मध्यम मानव विकास गटामध्ये आहे, परंतु हळूहळू आपण बघितलं ना की 699च्या पलीकडे जर आपण गेलं तर उच्च मानव विकास गटामध्ये आपण सध्या 685 0.685 या इतका स्कोर आपण केलेला आहे. म्हणजे आपण हळूहळू 700च्या जवळ आपण जात आहोत, म्हणजेच काय तर उच्च मानव विकास गटाकडे जात आहोत किंवा जवळ पोहोचत आहोत असं आपण या ठिकाणी या निर्देशांकानुसार म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो स्कोर किती आहे तर ते देखील आपल्याला कदाचित परीक्षेत जास्तच फॅक्च्युअल विचारलं तर यावर परीक्षेत विचारले जाऊ शकतो. भारतातील विशेष सुधारणा जर आपण बघितलं तर भारतातील नागरिकांचे जे काही जन्माच्या वेळेचे जे सरासरी आयुर्मान आहे तर ते वाढून 72 इतके वर्ष झालेलं आहे. सो थोडक्यात लाईफ एक्सपेक्टन्सी 72 इतकी झालेली आहे. ओके, सो साधारणतः 68 वगैरे जे होतं 68-69 तर ते आता 72 इतकं लाईफ एक्सपेक्टन्सीच्या बाबतीत आपल्याला सुधारणा दिसून येतो. पहिले 3 देश जर आपण विचार केला, पहिल्या 3 देशांचा, तर पहिल्या क्रमांकावर आहे आईसलँड, दुसरा आहे नॉर्वे, तिसरा आहे स्वित्झर्लंड. ओके, आईसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. INS लक्षात ठेवायचं आहे, INS. ओके, सो आईसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. आणि शेवटच्या किंवा तळात असणारा देश कुठला आहे तर दक्षिण सुदान. ओके, सो दक्षिण सुदान शेवटच्या तळामध्ये किंवा तळात असणारा देश, आणि पहिल्या क्रमांकावर आईसलँड, दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड. सो एकंदरीतच मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत हे आपण बघितलं, आणि यावरच आधारित एक मानव दारिद्र्य निर्देशांक आहे. सो तत्पूर्वी आपण यावर विचारलेले प्रश्न बघूयात. सर्वात आधी मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत एकंदरीतच 2023च्या कंबाईन ग्रुपचे मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता. राज्यसेवा मुख्य परीक्षेवर यावर बरेच प्रश्न विचारलेले आहेत. सो आपण कंबाईन पूर्वपरीक्षा असेल, कंबाईन मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा, सो त्यातीलच काही फक्त उदाहरणादाखल काही प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, आता ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न, मानव विकास निर्देशांकाबाबत पुढील कोणते विधान बरोबर आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने 1990 पासून आपल्या अहवालात मानव विकास निर्देशांक या संकल्पनेचा समावेश केला. मानव विकास निर्देशांक श्रेय लॉर्ड मेघनाथ देसाई व प्राध्यापक अमर्त्य सेन यांना जाते. त्यानंतरचा विधान आहे, मानव विकास निगडीत 5 घटकांचा समावेश मानव विकास निर्देशांकात करण्यात येतो. आणि डी स्टेटमेंट आहे,
मानव विकास निर्देशांकाचे मूल्य नेहमी 0 ते 1 या दरम्यान असते. ओके, आत्ताच आपण बघितलं जे मूल्य आहे ते 0 ते 1 या दरम्यान असतो. त्याच्यामुळे जे ड किंवा डी जे स्टेटमेंट आहे तर या ठिकाणी आपल्याला योग्य दिसून येतं. त्यामुळे डी नसणारा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर मानव विकास निगडीत जे घटक आहेत 5 घटकांचा समावेश करण्यात येतो का त्याच्यामध्ये, तर आताच आपण बघितलं की मानव निर्देशांकामध्ये 3 मापदंडाचा समावेश करण्यात येतो. सो 3 मापदंड कुठले आहेत तर दीर्घ व निरोगी जीवन, त्यानंतर ज्ञानाची सुगमता आणि राहणीमान. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आपण ब स्टेटमेंटचा विचार केला की मानव विकास निर्देशांक संकल्पनेचे श्रेय मेघनाथ देसाई व अमर्त्य सेन यांना जातो. सो हे देखील बरोबर असणार आहे. जरी या ठिकाणी प्राध्यापक महबूबुल हक हे नाव दिलेलं नसलं तरी यांचं देखील श्रेय किंवा भारतीय जे काही अर्थतज्ञ होते मेघनाथ देसाई आणि अमर्त्य सेन, सो त्यांनी देखील या संकल्पनेच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे ब देखील या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य स्टेटमेंट असणार आहे. ओके, त्यानंतर अ स्टेटमेंट या ठिकाणी आपण बघितलं 1990मध्ये. सो अ स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. सो क जे स्टेटमेंट किंवा सी जे स्टेटमेंट आहे तर ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी 3 मापदंडांचा समावेश करण्यात किंवा 3 मापदंडांवर आधारित एकंदरीतच SDI इंडेक्स तयार केला जातो. त्याच्यामुळे सी चुकीचं आहे आणि सी पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 ABD आपल्याला योग्य पर्याय दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर आणखी मानव विकास निर्देशांकावर प्रश्न विचारलेला होता. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. राहणीमानाचे मोजमाप दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याचा आधारे केले जाते. ओके, आता या ठिकाणी आयोगाने आपल्याला ट्रॅप दिलेला आहे. ओके, आता जर आपण या ठिकाणी बघितलं की मानव विकास निर्देशांक 3 मापदंडावर आधारित आहे. बरोबर, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. जे पहिल्या विधानात दिलेलं आहे की मानव विकास निर्देशांक आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. अप्रोप्रिएट स्टेटमेंट आपल्याला दिसून येतो, योग्य स्टेटमेंट आहे. सो अ स्टेटमेंटमध्ये कुठल्याही पद्धतीची चुकीची किंवा तो स्टेटमेंट चुकीचा दिसून येत नाही. मात्र ब स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की राहणीमानाचे मोजमाप करत असताना, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचे मोजमाप करत असताना दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन, थोडक्यात जर इंग्रजीमध्ये आपण स्टेटमेंट वाचलं तर द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज मेजर बाय GDP. ओके, GDP पर कॅपिटा. सो GDP पर कॅपिटानुसार मोजला जातो का तर नाही, तर ते GNI पर कॅपिटानुसार मोजले जाते. ओके, सो त्यामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यानुसार ते मोजले जाते. त्याच्यामुळे या ठिकाणी जे दिलेलं आहे की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, सो ते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नसून ग्रॉस नॅशनल इन्कमद्वारे ते मोजले जाते. त्याच्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे तर ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि आपल्याला योग्य विचारलेलं होतं. सो फक्त अ बरोबर आहे. ओके, सो या पद्धतीने किंवा अशा प्रकारे देखील आपल्याला आयोग ट्रॅप देऊ शकतो. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो फक्त अ बरोबर असणार आहे. सो असे 2 प्रश्न या ठिकाणी आपण मानव विकासाच्या संदर्भात घेतलेलं होतं. त्यानंतर मानव विकास निर्देशांकाच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक आहे मानव दारिद्र्य निर्देशांक. आता मानव दारिद्र्य निर्देशांक पहिल्यांदा UNDPच्या माध्यमातून 1997मध्ये SDI जे आपण याआधी जे निर्देशांक बघितलं, सो त्याच अहवालामध्ये 1997 पासून एकंदरीतच ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जे आहे तर ते सुरू किंवा या मानव दारिद्र्य निर्देशांक मोजण्याला सुरुवात करण्यात आलेली होती. ओके, सो 1997 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये केवळ उत्पन्नावर किंवा पैशांवर आधारित दारिद्र्य मोजण्याऐवजी मानवी जीवनावर मूलभूत गोष्टींच्या वंचनेचा किंवा डिप्रायव्हेशनचा अभ्यास करणे याचा हेतू होता. याआधी जे आपण SDI निर्देशांक बघितले तर त्याच्यामध्ये क्रयशक्तीवर आधारित जीवनमान मोजले जायचे. ओके, सो म्हणजे काय तर थोडक्यात उत्पन्नावर आधारित जे मानव विकास आहे ते मोजले जायचे. मात्र मूलभूत गोष्टी ज्या आहेत, जे बेसिक फंडामेंटल घटक आहेत, सो त्यावर मोजण्यासाठी म्हणून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स एकंदरीतच जाहीर करण्यात आलेला होता. आणि याचे आयाम जर आपण बघितलं तर याच्यामध्ये दीर्घ व निरोगी जीवनमान, लॉंजिव्हिटी किंवा सर्वायवल या ठिकाणी मोजले जायचे. ज्ञानाचा अभाव म्हणजे एज्युकेशनचा विचार या ठिकाणी करण्यात यायचा. त्यानंतर डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके, सो या 3 घटकांवर किंवा 3 प्रमुख आयामांवर आधारित ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मोजले जायचे. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो दीर्घ व निरोगी जीवनाचा अभाव. ओके, सो त्या ठिकाणी लोकसंख्येतील असे लोक जे वयाच्या 40व्या वर्षापर्यंत जगण्याची अपेक्षा
करत होते, मात्र ते जगू शकले नाहीत. सो अशा घटकांचा त्या ठिकाणी विचार करण्यात येत होते या निर्देशांकामध्ये. त्यासोबतच ज्ञानाचा अभाव, नॉलेज, ओके, सो एज्युकेशनचा अभाव किती आहे, सो त्याचा विचार केला जायचे. ॲडल्ट इलिटरसी रेट, प्रौढ निसाक्षरता किंवा निरक्षरता दर, त्यानंतर योग्य राहणीमानाचा अभाव, डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, सो लॅक ऑफ डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सो या घटकांवर आधारित एकंदरीतच ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जारी केलं जात होतं. 2010मध्ये काय झालं तर हे जे काही निर्देशांक आहेत तर ते बंद करण्यात आलं आणि त्याऐवजी जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक किंवा गरिबी निर्देशांक, ज्याला ग्लोबल MPI म्हटलं जातो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, सो ते वापरायला सुरुवात झाली. सो ते आपण पुढे बघणारच आहोत. सो जे निर्देशांक आहे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स तर ते 2010मध्ये बंद करण्यात आलं आणि त्याऐवजी जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाला सुरुवात झाली. सो इतकंच लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे का, तर यस, ऑफकोर्स यावर प्रश्न विचारलेला आहे. सो मागच्या वर्षी 2024मध्ये कंबाईन ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला होता. डॅशमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा संकल्पना मांडण्यात आली. ओके, सो थोडक्यात काय तर मानव विकास अहवाल 2010मध्ये जी काही आधी मानवी गरिबी निर्देशांक किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मांडले जायचे तर त्याऐवजी आता बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. मानव विकास अहवाल 2010 याची सुरुवात मात्र 1997च्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार किंवा मानवी विकास निर्देशांकामध्ये करण्यात आलेली होती सुरुवात. मात्र शेवट कधी तर 2010मध्ये मानवी गरीब निर्देशांकाचा ऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली. ओके, त्यानंतर आणखी याच्यावर एक प्रश्न आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018 मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम या अहवालात मांडण्यात आली. ओके, सो कोणत्या अहवालामध्ये मांडण्यात आली? मानव विकास अहवाल 1990, मानव विकास अहवाल 1997, मानव विकास अहवाल 2001 किंवा मानव विकास अहवाल 2014. सो आताच आपण या ठिकाणी बघितलं 1997चा मानव विकास अहवालामध्ये मांडण्यात आलं. सो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा प्रकारे या ठिकाणी HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्सवर प्रश्न विचारलेला आहे आणि मुख्य परीक्षेत विशेषतः त्यांच्या आयामांवर प्रश्न विचारलेला आहे. सो ते आयाम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि विशेषतः डिप्रायव्हेशनच्या बाबतीत या ठिकाणी त्यांच्या प्रगतीवर आधारित प्रगतीचा किती अभाव दिसून येतो त्यानुसार HPI मोडले जात होते. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लिंग विषमता निर्देशांक किंवा लिंग असमानता निर्देशांक देखील त्याला म्हटलं जातो. जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स GII. विविध देशांमध्ये स्त्री पुरुषांमधील जे काही असमानतेचे स्तर आहेत तर ते या निर्देशांकाद्वारे मोजले जाते. याची सुरुवात जर आपण बघितलं तर 2010मध्ये याची सुरुवात झालेली आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. 2010मध्ये जे UNDP तर्फे हा निर्देशांक सुरू करण्यात आलेला आहे. ओके, याच्यामध्ये GIच्या मदतीने एकूण विकासावर लिंग विषमतेचा प्रभाव आपल्याला समजून येतो. सो लिंग समानतेच्या बाबतीत किंवा पर्टिक्युलर देशामध्ये, विशिष्ट देशामध्ये त्या देशातील लिंग समानतेच्या बाबतीत किती विषमता आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर अशा वेळेस या निर्देशांकाचा वापर केला जातो. ओके, GII 3 प्रमुख घटकांवर आधारित असतो. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे काही आयाम आहेत, सो 3 आयाम या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. इवन मागच्या वर्षी देखील एकंदरीतच यावर प्रश्न विचारलेलं होतं. 3 प्रमुख आयामांवर यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यातील पहिला आयाम आहे प्रजनन आरोग्य, ज्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हटलं जातं. सो लक्षात ठेवायचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा विचार करत असताना माता मृत्यूदर म्हणजे मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट आणि ॲडोलसेंट बर्थ रेट किंवा किशोरवयीन जनन दर. माता मृत्यूदर हे विशेषतः 1 लाख मातांमागे एकंदरीतच जे काही बाळ किंवा बाळाला जन्म देताना 1 लाख मातांमागे किती मातांचा मृत्यू झाला, सो त्यानुसार एकंदरीतच माता मृत्यूदर मोजला जातो. आणि किशोरवयीन जनन दर म्हणजे काय तर संपूर्ण त्यांचा प्रजनन एखाद्या पर्टिक्युलर महिलेच्या बाबतीत, त्या मातांच्या बाबतीत तिच्या जनन काळामध्ये किती मुलांना ती जन्म दिलेला आहे. सो यानुसार किशोरवयीन जन्म दर मोजला जातो. सो ॲडोलसंट बर्थ रेट. सो हे लक्षात ठेवायचं आहे प्रजनन आरोग्याच्या बाबतीत. त्यानंतर दुसरा जो काही आयाम आहे तर ते आहे सक्षमीकरण.
ओके. सो सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंटचा विचार करत असताना संसदीय स्थानातील महिला प्रतिनिधित्व, प्रोपोर्शन ऑफ पार्लमेंट सीट्स, म्हणजे संसदेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व किती आहे, किती प्रमाण आपल्याला दिसून येतो ते मोजले जाते. आणि त्यासोबतच माध्यमिक शिक्षणात प्रवेश किती किंवा सेकंडरी एज्युकेशनमध्ये महिलांचा सहभाग किती आहे, सो ते मोजले जातो. आणि त्यानुसार सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट एकंदरीतच अधोरेखित केला जातो. त्यानंतर तिसरं जे आयाम आहे, श्रम बाजारातील सहभाग, लेबर मार्केट पार्टिसिपेशन. सो याच्यामध्ये कार्यरत लोकसंख्येमध्ये पुरुष आणि स्त्रियांची जी काही कार्यक्षमता आहे, सो त्यांच्या जे काही स्त्रियांचे जे काही सहभाग आहे, वुमन पार्टिसिपेशन इन वर्क प्लेस, सो ते या ठिकाणी मोजला जातो श्रम बाजारातील सहभाग या घटकावर आधारित. ओके. सो या 3 आयामांवर आधारित एकंदरीतच GII जेंडर इनएक्विलिटी इंडेक्स काढला जातो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. 2010मध्ये याची सुरुवात झालेली आहे. ओके. सो यावर आधारित आणि याचे जे मूल्य आहे, तर 0 मूल्य जर असेल तर लिंग विषमतेचा एकंदरीत अभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी स्त्री व पुरुषांमध्ये समानता आपल्याला दिसून येतो. सो 0 या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जे आपण SDI इंडेक्स बघितलं, तर SDI इंडेक्समध्ये 0 म्हणजे त्या ठिकाणी मानव विकास अत्यंत कमी होतं. आणि जसं एकंदरीत स्कोर वाढत जाणार तसं मानव विकासाची जी काही क्रमवारी आहे किंवा मानव विकासाचा जो एकंदरीत स्तर आहे, तर ते वाढत जाणार होते. मात्र या ठिकाणी GII किंवा जेंडर इनएक्विलिटी इंडेक्समध्ये 0 याचा अर्थ काय होतो, तर समानता. ओके. किंवा या ठिकाणी 0 याचा अर्थ होतो पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह रिझल्ट. तर 1 जर मूल्य असेल तर ते विषमता, उच्च लिंग विषमता दर्शवतो. म्हणजेच काय, तर समाजात स्त्री पुरुष विषमता काय आहे, तर खूप जास्त आहे. ओके. सो या ठिकाणी हे त्याची पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता 2022च्या अहवालानंतर रिसेंटली कुठलाही GIवर आधारित एकंदरीत निर्देशांक पब्लिश झालेला नाही. सो 2022च्या रिपोर्टनुसार भारताचं रँक 193 देशामध्ये या GI निर्देशांकामध्ये 108 क्रमांकावर राहिलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2023-24मध्ये जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जारी झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये GIचा समावेश करण्यात आलेला होता. आणि 2022च्या या ठिकाणी GI मोजण्यात आलेलं होतं. ओके. त्यानंतर 2025च्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये GII किंवा ग्लोबल इनएक्विलिटी इंडेक्सचा त्या ठिकाणी रँकिंगचा समावेश आपल्याला दिसून येत नाही. ओके. सो भारताचा रँक 2022नुसार किती आहे, 108 या क्रमांकावर राहिलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारलेला आहे का, तर यस, यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. मागच्याच एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला होता. बेसिकली आता या ठिकाणी जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लिंग मानव विकास निर्देशांक किंवा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स GDI, आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे इंडेक्स मोजत असताना हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट. सो बेसिकली एम्पॉवरमेंटच्या संदर्भात, हेल्थ आणि एज्युकेशनच्या संदर्भात जर आपण विचार केला, तर GIIच्या संदर्भात हे जे निर्देशांक आहेत, तर ते एकंदरीत दिले गेलेलं आहे. मात्र आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं होतं, तर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. सो जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स नसून ते जागतिक असमानता निर्देशांकाच्या संदर्भाचे जे काही आयाम आहेत किंवा निर्देशक आहेत, ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे जे विधान आहेत त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. सो बरोबर आहे, ब स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. त्यानंतर आणखी यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये लिंग असमानता निर्देशांक, कोणते विधान लिंग असमानता निर्देशांकाला लागू होते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आरोग्य, सक्षमीकरण, श्रम बाजारपेठ यातील लिंग फरकाची कल्पना या GIIमुळे येतो. सो तेच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. प्रजनन आरोग्य असेल म्हणजेच हेल्थ, त्यानंतर एम्पॉवरमेंट आणि श्रम बाजारातील सहभाग. सो जे विधान आहे त्या ठिकाणी काय असणार आहे, तर योग्य असणार आहे. त्यानंतर GIIचे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. आताच आपण या ठिकाणी बघितलं की 0 मूल्य असेल तर त्या ठिकाणी लिंग विषमता कसा आहे, तर अभाव दिसून येतो. म्हणजे त्या ठिकाणी स्त्री पुरुषांमध्ये समानता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. मात्र 1 मूल्य असेल किंवा 1 मूल्य म्हणजे काय, तर उच्च मूल्य आहे. सो उच्च मूल्य काय दर्शवतं, तर समाजामध्ये स्त्री पुरुष विषमता काय आहे, खूप जास्त आहे. ओके. आणि तेच या ठिकाणी दिलेलं आहे की उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवतो. सो हे देखील या ठिकाणी काय असणार आहे, तर योग्य असणार आहे. ओके. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो का,
सो या ठिकाणी बघितलेलं आहे की संसदेतील स्थानातील महिला प्रतिनिधित्व प्रपोर्शन ऑफ पार्लमेंटरी सीट्स, सो ते देखील या ठिकाणी मोजले जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या ठिकाणी वरील सर्व योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आणखी एक 2019मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला होता, लिंग असमानता निर्देशांकाच्या संदर्भात. याच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? प्रजनन, स्वास्थ्य, सबलीकरण म्हणजे सक्षमीकरण आणि श्रम बाजार. ओके, सो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तर तो कॅन्सल करण्यात आलेला होता, कारण या ठिकाणी अ ब क न देता अ ब क ड दिलेलं होतं आणि ड स्टेटमेंट या ठिकाणी नव्हतं. ओके, सो त्याच्यामुळे फक्त अ ब क असणारा पर्याय जर आपण विचारात घेतला तर अ ब क. सो हे लक्षात ठेवायचं. ओके, सो अशा प्रकारे या ठिकाणी GII, सो जेंडर इनइक्वलिटी इंडेक्सवर प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर आणखी जे लिंग आधारित विकास किंवा लिंग सक्षमीकरण मोजण्यासंदर्भात जे 2 निर्देशांक आहेत त्यावर विशेषतः मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, मात्र पूर्व परीक्षेवर यावर प्रश्न दिसून येत नाही. हावेवर मागच्या वर्षी यावर GDIच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. ओके, सो लिंग आधारित विकास निर्देशांक म्हणजे GDI आणि लिंग सक्षमीकरण मोजमाप म्हणजेच काय तर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. ओके, आता जे जेंडर डेव्हलपमेंट मेजर्स आहेत तर ते 2 निर्देशांकानुसार मोजले जायचे. हे दोन्ही निर्देशांक एकंदरीतच UNDP मार्फत 1995मध्ये लिंग विषमतेचे मोजमाप करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं होतं. सो लक्षात ठेवायचं GDI आणि GEM. GDI म्हणजे काय तर जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स. जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे त्याला लिंग आधारित विकास निर्देशांक म्हटला जातो. आणि GEM याचा अर्थ होतो जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. ओके, लिंग सक्षमीकरण मोजमाप. यामध्ये हे निर्देशांक एकंदरीतच UNDP मार्फत म्हणजेच युनायटेड नेशन डेव्हलपमेंट मार्फत मोजला जातो 1995मध्ये. म्हणजे 1995पासून या निर्देशांकाची सुरुवात करण्यात आलेली होती. GDI आणि GEM हे परंपरागत विशेषतः उत्पन्नावर आधारित विकासाच्या मापन पद्धतीचा पर्याय म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता. GDP असेल, GNP असेल, सो याला पर्याय म्हणून जे निर्देशांक आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं. थोडक्यात लिंग समानता किंवा लिंग मोजमाप किंवा लिंग विकासाचं मोजमाप करत असताना GDP किंवा GNP या घटकांवर जे लिंग सापेक्ष, थोडक्यात काय लिंग समानता किती झालेला आहे, सो ते विकासात्मक निर्देशांक GDP किंवा GNPवर आधारित न मोजता एकंदरीतच GDI किंवा GEM या पद्धतीने या ठिकाणी हे तयार करण्यात आलेलं होतं. ओके, आता याच्यामध्ये जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये सो याच्यामध्ये 3 मापदंड विचारात घ्यायचे, जे विशेषतः मानव विकास निर्देशांकाच्या संदर्भात जे आपण आरोग्य, राहणीमान आणि शिक्षण जे बघितलेलं आहे, सो ते पुरुषांचे जे काही पुरुष SDI आणि महिला SDI, सो यानुसार एकंदरीतच यातील जो काही स्कोर येईल सो त्यानुसार त्या ठिकाणी जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स किती प्रमाणामध्ये विकसित झालेली आहे किंवा थोडक्यात त्याचे प्रमाण किती आहे तर ते मोजले जायचे. सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे की लिंग विषमतेचा मानव विकास निर्देशांकाचा 3 मापदंडावर कसा परिणाम करतो तर ते या ठिकाणी GDIद्वारे मोजला जातो. याच्यामध्ये स्त्री पुरुष यांचा SDI वेगवेगळा काढून त्यांची तफावत मोजली जाते. सो लक्षात ठेवायचं आहे तफावत. ओके, सो SDIमधील स्त्री पुरुष यांच्यातील जे काही SDI आहे तर यांच्यातील तफावत मोजली जाते. सो यानुसार एकंदरीत डिफरन्स काढून त्या ठिकाणी लिंग विकास किती झालेला आहे तर ते मोजले जायचे. 2010ला बंद करण्यात आलेला होता. ओके, 1995 ते 2010पर्यंत हा जो निर्देशांक आहे तर तो प्रकाशित करण्यात येत होतं हे UNDP मार्फत, मात्र 2010ला बंद करण्यात आला. मात्र परत 2014मध्ये हे जे निर्देशांक आहेत तर ते सुरू करण्यात आलेलं आहे. सो रिस्टार्ट कधी करण्यात आलेलं आहे तर 2014ला करण्यात आलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, GDIच्या बाबतीत या ठिकाणी आपण बघतो आहोत 2014ला परत सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र GEM म्हणजे जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, लिंग सक्षमीकरण मोजमाप, सो यावर 3 घटकांचे मोजमाप या ठिकाणी करण्यात येत होते. राजकीय सहभाग व निर्णय प्रक्रिया, आर्थिक सहभाग व निर्णय प्रक्रिया आणि आर्थिक साधनांवरील अधिकार.
हा निर्देशांक 2010 पासून थांबवण्यात आला आणि त्याऐवजी याआधी जे निर्देशांक बघितला आपण GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, तर ते 2010 पासून या GEMच्या ऐवजी GII ओके, तर ते मोजण्याला सुरुवात करण्यात आली. सो तेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. विशेषतः यावर जर आपण बघितलं की पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे का, तर पूर्वपरीक्षेत साधारणतः प्रश्न विचारण्यात दिसून येत नाही. मात्र मागच्या वर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षेवर यावर प्रश्न होता जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सच्या संदर्भात आणि त्या ठिकाणी GIIचे जे निर्देशक आहेत तर ते देण्यात आलेलं होतं. ओके, सो त्यानंतर पुढे जाऊयात. जागतिक लिंग तफावत निर्देशांक, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. सो करंटच्या अँगलने यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. दरवर्षी जागतिक आर्थिक मंच किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून जे निर्देशांक आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, तर ते प्रसिद्ध करण्यात येतो. सुरुवात कधी झाली तर 2006 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध देशांमधील स्त्री पुरुषांमधील जे समानतेचे मूल्यांकन जे आहे तर ते केले जाते आणि त्यानुसार जो अहवाल आहे तो तयार करण्यात येतो. 0 ते 1 या दरम्यान या ठिकाणी जे निर्देशांक आहेत तर ते मोजले जाते. 0 म्हणजे तफावत अधिक, म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विषमता दिसून येतो, तर 1 म्हणजे तफावत कमी, एक्झॅक्ट अपोजिट ऑफ GII. GII म्हणजे 0 मध्ये त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं 0 जर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समानता दिसून येत होता. मात्र जर जास्त मूल्य असेल, 1 मूल्य असेल तर त्या ठिकाणी विषमता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होतं. मात्र या ठिकाणी जागतिक लिंग तफावत अहवाल किंवा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 0 असेल तर जास्त तफावत दिसून येतो आणि 1 असेल तर कमी तफावत दिसून येतो. ओके, सो हे एक लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये 4 घटकांवर आधारित 4 घटक कुठले आहेत तर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी म्हणजे आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्राप्ती म्हणजेच एज्युकेशनल अटेनमेंट, त्यानंतर तिसरं आहे राजकीय सक्षमता पॉलिटिकल एम्पॉवरमेंट आणि चौथा आहे आरोग्य आणि जीवनमान. ओके, सो हेल्थ अँड सर्वायवल. सो या 4 घटकांवर आधारित जे निर्देशांक आहेत तर ते तयार करण्यात येतो. जागतिक लिंग तफावत अहवाल तयार करण्यात येतो. आर्थिक सहभाग आणि संधी म्हणजे महिलांचा रोजगार, वेतन आणि नेतृत्वामधील स्थान मोजले जातो. त्यांचे पार्टिसिपेशन किती आहे तर ते मोजले जाते. त्यानंतर शैक्षणिक बाबतीत महिलांची शैक्षणिक संधी, उच्च शिक्षणाचा दर किती आहे, शिक्षण क्षेत्रातील समानता किती आहे तर ते मोजले जाते. राजकीय सक्षमतेमध्ये किंवा राजकीय सक्षमता मोजत असताना पॉलिटिकल एम्पॉवरमेंट मोजत असताना महिलांचा राजकारणातील सहभाग किती आहे, संसदेतील आणि मंत्रिमंडळातील उपस्थिती किती आहे. ओके, सो कॅबिनेट किंवा स्टेटच्या दर्जाच्या संदर्भात मंत्रीस्तरीय घटकांमध्ये महिलांचं स्थान किती आहे किंवा किती महिलांचा समावेश मंत्री परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे, संसदेमध्ये किती महिलांचा समावेश आहे, प्रतिनिधित्व किती महिला या ठिकाणी प्रतिनिधित्व करीत आहेत. सो ते या ठिकाणी राजकीय सक्षमता किंवा राजकीय सक्षमीकरणमध्ये मोजण्यात येतो. आरोग्य आणि जीवनमानामध्ये महिलांचे आरोग्य असेल, जीवनमान असेल आणि स्त्री पुरुषांचा जीवनकाल. ओके, सो लाईफ सायकल जे आहे तर ते त्या ठिकाणी मोजला जातो. सो या 4 घटकांवर आधारित ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मोजला जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं. 2025चा जर आपण विचार केला की जागतिक लिंग तफावत निर्देशांक 2025 नुसार, तर याच्यामध्ये भारताचा रँक जर आपण बघितलं तर 131व्या क्रमांकावर राहिलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. भारत या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 131व्या क्रमांकावर आहे. ओके, 148 देशामध्ये. सो हे लक्षात ठेवायचं आहे. 2024मध्ये 129व्या क्रमांकावर होतं, म्हणजे 2 स्थानांची काय झालेली आहे तर घसरण झालेली आहे. ओके, सो स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 2 स्थानांची घसरण झालेली आहे. भारताचा स्कोर किती आहे तर 64. ओके, सो 64.1, जे दक्षिण आशियात भारत तळाच्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो आहे. सो दक्षिण आशियाई जे देश आहे सो त्या देशांमध्ये भारताचं जे स्थान आहे ते खूपच खालच्या स्तरावर असल्याचे या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं आहे. दक्षिण आशियातील सर्वोत्तम देश कुठला ठरलेला आहे तर बांगलादेश. बांगलादेश 24व्या क्रमांकावर आहे. पहिला देश कुठला आहे ओव्हरऑल या रँकमध्ये तर आईसलँड. सो आईसलँड जो देश आहे तो सलग 16व्या वर्षी जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर असलेला देश आहे. त्यानंतर फिनलँड आणि नॉर्वे. ओके, सो पहिल्या क्रमांकावर आहे आईसलँड, दुसऱ्या क्रमांकावर आहे फिनलँड आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे.
ओके. सो नॉर्वे. आणि शेवटच्या क्रमांकावर असणारा देश आहे पाकिस्तान. ओके. सो पाकिस्तान शेवटच्या स्थानी आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे, जागतिक लिंग तफावत अहवाल किंवा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ओके. त्यानंतर बहुआयामी गरिबी निर्देशांक किंवा ज्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजला जातो, MPI. MPI म्हणजे काय, तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. हा जो निर्देशांक आहे तर UNDP आणि ऑक्सफर्डची जी एक संस्था आहे, ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ओके, किंवा इनिशिएटिव्ह, ह्युमन इनिशिएटिव्ह. ओके. ऑक्सफर्ड गरिबी आणि मानव विकास उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आणि सोबतच संयुक्त राष्ट्राचा विकास कार्यक्रम या संस्थेच्या किंवा संघटनेच्या माध्यमातून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजला जातो. सुरुवात 2010ला याची सुरुवात करण्यात आली. 1997 पासून मानव विकास निर्देशांक, आपण त्याआधी जे बघितले की 1997मध्ये SDI मध्ये मानव विकास मानव दारिद्र्य निर्देशांक मोजायला सुरुवात झालेली होती. 2010मध्ये मानव दारिद्र्य निर्देशांक मोजण्याचे जे आहे ते बंद करण्यात आलं आणि त्याऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जे आहे तर त्याला सुरुवात करण्यात आली. सो 2010 पासून याची जी काही सुरुवात आहे ती करण्यात आलेली आहे. हा निर्देशांक 3 आयामांमध्ये म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये आणि 10 निर्देशकांमध्ये म्हणजे 10 इंडिकेटर्समध्ये मोजला जातो. कुठले आहेत 3 आयाम, कुठले आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. आरोग्य म्हणजे हेल्थ 1/3 याला भारांश दिलेला आहे. याच्यामध्ये आरोग्य मोजत असताना न्यूट्रिशन म्हणजे पोषण, बालमृत्यू म्हणजे चाइल्ड मोर्टॅलिटी. सो एकंदरीतच आरोग्यामध्ये एकंदरीतच न्यूट्रिशनचा विचार केला जातो आणि चाइल्ड मोर्टॅलिटीचा विचार केला जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे आरोग्याच्या बाबतीत. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातील वर्षे म्हणजे इयर ऑफ स्कूलिंग आणि शाळेतील उपस्थिती म्हणजे स्कूल अटेंडन्स. ओके. सो या घटकांचा विचार या ठिकाणी करण्यात येतो शिक्षणाच्या बाबतीत. हे लक्षात ठेवायचं. एकच मिनिट. सो शिक्षणाच्या बाबतीत शालेय शिक्षणातील वर्षे इयर ऑफ स्कूलिंग आणि शाळेतील उपस्थिती म्हणजे स्कूल ऑफ अटेंडन्स याचा विचार या ठिकाणी करण्यात येतो शिक्षण या घटकांतर्गत. आणि राहणीमान या डायमेन्शनमध्ये इंधन म्हणजे कुकिंग फ्यूल, स्वच्छता सॅनिटेशन कशी आहे त्या देशातील लोकांकडे त्याचा विचार केला जातो. पेयजल, वीज, इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग, मालमत्ता. ओके. सो या घटकांचा विचार करण्यात येतो. सो यानुसार एकंदरीतच आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. आरोग्यामध्ये न्यूट्रिशन आणि चाइल्ड मोर्टॅलिटी, शिक्षणामध्ये इयर ऑफ स्कूलिंग सरासरी शालेय वर्ष किती त्या देशातील पर्टिक्युलर नागरिकांनी किंवा त्या देशातील नागरिकांनी घेतलेलं आहे, तसेच शाळेतील उपस्थिती त्या ठिकाणी मोजली जाते. आणि लिव्हिंग स्टँडर्डमध्ये कुकिंग फ्यूल, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध आहे किंवा नाही, सॅनिटेशन कशी आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे किंवा नाही. ओके. सो स्वच्छ पेयजल त्या देशातील नागरिकांना किंवा त्या देशातील लोकांकडे आहे किंवा नाही. इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग किंवा घर आणि ॲसेट्स. ओके. जे काही संपत्ती किंवा मालमत्ता आहे. सो या घटकांचा विचारानुसार किंवा या घटकांचा एकंदरीतच अध्ययन करून बहुआयामी गरिबी निर्देशांक किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजली जाते. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी एक डिप्रायव्हेशन स्केल किंवा डिप्रायव्हेशन स्केल तयार करण्यात आलेला आहे, ज्याला दारिद्र्य गुणांक वर्गवारी किंवा नागवणूक दर देखील म्हटला जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आयोगाने परीक्षेत नागवणूक दर असा शब्दप्रयोग करण्यात केलेला आहे. याच्यामध्ये 1 ते 20 या डिप्रायव्हेशन स्केलच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 1 ते 20 या दरम्यान जे काही स्कोर करणारे देश आहेत तर त्या देशांमध्ये दारिद्र्य तितकंसं प्रभावित नाही असं त्या ठिकाणी याचा निष्कर्ष काढला जातो. सो प्रभावित दारिद्र्य दिसून येत नाही, नो लेस डिप्राइव्ड. 20 ते 33.33 असेल तर तो देश कसा आहे तर असुरक्षित आहे म्हणजे वल्नरेबल टू पॉवर्टी. आणि 33.33 ते 50 या दरम्यान असेल तर मल्टी डायमेन्शनली पुअर किंवा बहुआयामी गरीब निर्देशांकात किंवा बहुआयामी गरिबीत आहेत असं या श्रेणी अंतर्गत किंवा या स्केल अंतर्गत असणाऱ्या देशांचा विचार करण्यात येतो. आणि 50पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस तीव्र बहुआयामी गरिबीत असलेला देश असं त्या ठिकाणी कॅटेगरायझेशन करण्यात येतो. ओके. सो डिप्रायव्हेशन स्कोरच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यातल्या जे काही 33.33पेक्षा जास्त असेल तर ते देश कसे आहेत तर
बहुआयामी गरीब आहेत किंवा मल्टी डायमेन्शनली पुअर आहेत असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढण्यात येत असतो. ओके, जागतिक MPI किंवा मल्टी डायमेन्शनल इंडेक्स 2025मधील जे काही ठळक निष्कर्ष आहेत तर ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जागतिक गरिबीची जर आकडेवारी आपण बघितलं तर 109 देशांमधील 6.3 अब्ज लोकांपैकी जवळपास 1.1 अब्ज म्हणजे 18.3% जे लोक आहेत तर ते तीव्र बहुआयामी गरिबीत राहतात असा निष्कर्ष 2025च्या अहवालामध्ये काढण्यात आलेला आहे. विशेषतः यामध्ये तरुण, ग्रामीण आणि कमी मानव विकास असलेल्या देशांमध्ये हे जे काही 1.1 अब्ज जे मल्टी डायमेन्शनल जे पुअर आहेत सो ते लोक राहतात असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. ओके, तरुण आणि ग्रामीण भागामध्ये. ओके, सो विशेषतः तरुण जे लोकसंख्या आपल्याला अशा देशांमध्ये दिसून येतो. त्यानंतर भारतातील बहुआयामी गरिबी जर आपण विचार केला भारताच्या संदर्भात तर 2005-06मध्ये भारताचं जे काही उच्च गरिबी जे निर्देशांक आहेत तर ते 55.1% इतका होता प्रमाण आणि 2019 ते 21 या दरम्यान किती कमी झालेलं आहे तर 16.4% कमी झालेला असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. सो भारताचा मोठा भाग विशेषतः गरिबी, तीव्र उष्णता, पूर आणि वायू प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देत आहे असं देखील या ठिकाणी या निर्देशांकामध्ये म्हटलं गेलेलं होतं. ओके, सो त्यावरून हे एकंदरीत 2025च्या संदर्भात काही प्रमुख निष्कर्ष देण्यात आलेला आहे. ओके, यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे का तर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी कंबाईन पूर्वपरीक्षा गडब पूर्वपरीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, ज्यांचा नागवणूक दर म्हणजे जे काही डिप्रायव्हेशन स्कोर आहे, डिप्रायव्हेशन स्कोर किती -% किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असे कुटुंब अनेक अंगाने म्हणजे मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी या घटकामध्ये असते. 20.33, 50.33, 40.33 किंवा 33.33. सो आताच आपण बघितलं या ठिकाणी 33.33 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर ते बहुआयामी गरीब या श्रेणीमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या बाबतीत. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक च्या संदर्भात या ठिकाणी जे दिलेलं आहे तर ते बघूयात. हा निर्देशांक दरवर्षी वेल्थ हंगर हेल्फे आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड या संस्थेद्वारे आणि अलीकडे एक नवीन संस्था आहे या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. सो त्या संस्थेचं नाव आहे IFHV. ओके, सो रुअर युनिव्हर्सिटी बॉशम नावाचं जे काही संस्था आहे सो या संस्थेचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि या 3 संस्थांनी मिळून एकंदरीतच 2025चा जागतिक भूक निर्देशांक जे आहे ते तयार करण्यात आलेला आहे. बेसिकली विचार केला तर वेल्थ हंगर हेल्फे आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड या संस्थेच्या माध्यमातून संयुक्तपणे हा निर्देशांक तयार करण्यात येतो. सुरुवात 2006. ओके, सो 2006पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. 4 प्रमुख घटकांचा विचार या ठिकाणी करण्यात येतो. कोणते 4 प्रमुख घटक आहेत? कुपोषणाचे प्रमाण म्हणजेच अंडर नरिशमेंट, चाइल्ड मोर्टॅलिटी, चाइल्ड वेस्टिंग, चाइल्ड स्टंटिंग. ओके, सो कुपोषणाचे प्रमाण म्हणजे काय तर एकूण लोकसंख्येमध्ये अपुरे पोषण मिळणाऱ्या लोकांचे प्रमाण. चाइल्ड मोर्टॅलिटी 5 वर्षाखालील मृत बालकांचे प्रमाण, दर 1000 बालकांमध्ये 5 वर्षाखालील मुलांचे जे काही मृत झालेले जे बालकांचे प्रमाण या ठिकाणी मोजलं जातो. त्यानंतर चाइल्ड वेस्टिंगमध्ये उंचीच्या तुलनेत वजन कमी असलेले बालके किती आहेत सो त्यांचा एकंदरीतच प्रमाण मोजले जाते. आणि चाइल्ड स्टंटिंग वयाच्या तुलनेत उंची कमी असलेले बालक किती सो या पद्धतीने या ठिकाणी जे जागतिक भूक निर्देशांक आहेत तर ती मोजली जाते. सो 4 घटक लक्षात ठेवायचं आहे: अंडर नरिशमेंट, चाइल्ड मोर्टॅलिटी, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड स्टंटिंग. याचं स्केल जर आपण बघितलं स्कोर स्केल तर 9.9 पेक्षा कमी म्हणजे लो, त्यानंतर 50पेक्षा अधिक असेल तर अत्यंत चिंताजनक म्हणजे एक्स्ट्रीमली अलार्मिंग सिच्युएशन त्या ठिकाणी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो विशेषतः भुकेच्या बाबतीत, हंगरच्या बाबतीत हे स्केल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 20 ते 34.9 या दरम्यान स्कोर असेल तर ते गंभीर या श्रेणीमध्ये, 35 ते 49.9 इतकं असेल तर चिंताजनक, आणि 50पेक्षा असेल तर अत्यंत म्हणजे एक्स्ट्रीमली अलार्मिंग सिच्युएशन आहे असं त्या ठिकाणी विचारात घेण्यात येत असतो. ओके,
आता 2025चा अहवाल जर आपण बघितलं तर वेल्थ हंगर हेल्थ कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि IFHV या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन शैक्षणिक भागीदार संस्था म्हणून याचा समावेश करण्यात आलेला आहे. सो या तिन्ही संस्थांनी मिळून हा निर्देशांक तयार केलेला आहे. भारताचा क्रमांक जर आपण बघितलं तर 102 या क्रमांकावर राहिलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2024मध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये की 2023नुसार आय थिंक 2024 की 23 यस 2024च्या पूर्वपरीक्षेत विचारलेलं होतं. 2023नुसार भारताचा या जागतिक बुक निर्देशांकामध्ये भारताचा रँक किती आहे ओके असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि त्यावेळेस 2023च्या अहवालामध्ये भारताचा रँक 111व्या स्थानी होता. 2024मध्ये भारताचा रँक 105 तर 2025मध्ये भारत 123 देशामध्ये या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये किती आहे तर 102 या क्रमांकावर राहिलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 102nd ओके वर्ल्ड ग्लोबल हंगर इंडेक्स. सो हे लक्षात ठेवायचं आहे. भारताचा स्कोर जर आपण बघितलं तर 25.8 म्हणजे गंभीर 25 पॉईंट म्हणजेच काय तर 20 ते 34 म्हणजे 20 ते 35च्या दरम्यान गंभीर किंवा सिरियस या श्रेणीमध्ये भारताचा समावेश होतो. सो ते एक लक्षात ठेवायचं. भारताचे नवीन घटक किंवा मूल्य या ठिकाणी एकंदरीतच प्रमाण जे दिलेलं आहे की कोणत्या जे काही आयाम जे दिलेलं होतं तर त्याच्यामध्ये भारताने किती डेव्हलप केलेलं आहे किंवा किती त्या ठिकाणी भुकेच्या बाबतीत प्रमाण दिसून येतो. सो त्याच्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण किंवा अंडर नरिशमेंटचा विचार केला तर 12%, चाइल्ड वेस्टिंगचा विचार केला तर 18.7%. हा दर जर जगामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात चिंताजनक आहे ओके चाइल्ड वेस्टिंगच्या बाबतीत. चाइल्ड वेस्टिंग म्हणजेच काय तर आपण या ठिकाणी बघितलं चाइल्ड वेस्टिंग उंचीच्या तुलनेत वजन काय असणे कमी असणे ओके. सो त्यामध्ये अतिशय सिरियस कॅटेगरीमध्ये भारताचा समावेश होतो. चाइल्ड स्टंटिंगमध्ये 32.9 आणि चाइल्ड मोर्टॅलिटीमध्ये 2.8 ओके. सो हे दिलेलं आहे. आणि या निर्देशांकामध्ये शेवटच्या क्रमांकावर कुठला देश आहे तर सोमालिया ओके. सो सोमालिया 123व्या स्थानी या निर्देशांकामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये राहिलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे ओके. करंटच्या अँगलने यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो तो प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला नाही ओके. त्यानंतर भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक ज्याला फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स म्हटला जातो PQLI ओके. यामध्ये देशातील नागरिकांच्या शारीरिक जीवनमानाच्या गुणवत्तेचे मोजमाप जे आहे ते करत असतो किंवा मापन करत असतो. हा निर्देशांक कोणी विकसित केलेला आहे तर मॉरिस डेव्हिड मॉरिस ओके. सो मॉरिस डेव्हिड मॉरिस यांनी हा निर्देशांक विकसित केलेला आहे 1979मध्ये. याच्यामध्ये नागरिकांच्या जीवनाच्या दर्जावर प्रभाव टाकणाऱ्या विविध सामाजिक आणि आर्थिक घटकांचा विचार करण्यात येतो. याच्यात जे काही आर्थिक जे घटक आहेत तर त्याचा विचार न करता सामाजिक आणि आर्थिक विशेषतः सामाजिक याच्यामध्ये क्रयशक्तीचा विचार न करता किंवा GDP वगैरेचा विचार न करता सामाजिक तसेच आर्थिक घटक ज्याच्यामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी आहे त्यानंतर साक्षरता दर किती आहे. सो या घटकांचा विचार करून भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक काढला जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे ओके. सो यामध्ये 3 प्रमुख घटकांचा आधार घेऊन हा निर्देशांक तयार करण्यात येतो. अपेक्षित आयुर्मान म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी, शिशु मृत्यूदर म्हणजे इन्फंट मोर्टॅलिटी IMI, त्यानंतर साक्षरता दर बेसिक लिटरसी रेट. सो या 3 घटकांवर आधारित हा निर्देशांक काढला जातो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. निर्देशांक काढत असताना इन्फंट मोर्टॅलिटी त्यानंतर इन्फंट मोर्टॅलिटी रेट त्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी आणि लिटरसी रेट डिवायडेड बाय 3. सो या पद्धतीने हा निर्देशांक तयार करण्यात येतो आणि यावर आयोगाने आय थिंक कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत प्रश्न विचारलेला आहे ओके. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षेत 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही. अपेक्षित आयुर्मान, दरडोई उत्पन्न, बालमृत्यू की साक्षरता ओके. आताच या ठिकाणी बघितलं अपेक्षित आयुर्मान याचा विचार करण्यात येतो. शिशु मृत्यूदर म्हणजे बालमृत्यूदराचा देखील विचार करण्यात येतो आणि बेसिक लिटरसी रेट म्हणजे साक्षरता दर याचा देखील विचार करण्यात येतो. दरडोई उत्पन्नाचा या ठिकाणी विचार करण्यात येत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही तर
दरडोई उत्पन्न, सो पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांकाच्या संदर्भात या ठिकाणी इंडेक्स बघितलेला आहे. त्यानंतर 8वा जो महत्त्वाचा निर्देशांक आहे तर SDG इंडेक्स 2023-24च्या बाबतीत आहे. 12 जुलै 2024ला हा जो निर्देशांक आहे तो प्रकाशित झालेला होता. SDG निर्देशांक कोण जाहीर करत असतो तर नीती आयोग जाहीर करतो, ते एक लक्षात ठेवायचं आहे. याला SDG इंडिया इंडेक्स म्हटलं जातो आहे. ही एकंदरीत 4थी आवृत्ती होती. ओके, त्यानंतर अलीकडे यावर कुठलाही नवीन आवृत्ती आलेली नाही. ओके, 2023-24च्या अनुषंगाने जो निर्देशांक जाहीर करण्यात आलेला होता तर त्यामध्ये काय म्हटलेलं गेलेलं आहे, त्याचे शीर्षक काय होतं तर टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ओके, याच्यामध्ये भारताचा स्कोर बघितलं तर 2023-24साठी 71 स्कोर आपल्याला दिसून येतो, 71. 2020-21मध्ये 66 होता, 2019-20मध्ये 60 आणि 2018मध्ये ज्यावेळेस सुरुवात झालेली होती तर त्यावेळेस 57 इतका स्कोर होता. सो याच्यामध्ये पहिले 5 जे राज्य आहेत तर त्यांचा विचार करता सुरुवातीचे जे 3 राज्य आहेत तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे उत्तराखंड आणि केरळ. सो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत, म्हणजे 79 इतका स्कोर त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यानंतर 78व्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू, ज्याने 78 जे स्कोर आहे ते प्राप्त केलेलं आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गोवा आणि संयुक्तपणे हिमाचल प्रदेश. ओके, गोवा आणि हिमाचल प्रदेश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यांचा स्कोर आहे 77. ओके, सो 1 ते 100 या दरम्यान जे स्कोर आहे, जास्तीत जास्त स्कोर असेल तर ते टॉप किंवा उच्च या SDG इंडेक्समध्ये टॉपचे राज्य म्हणून या ठिकाणी अधोरेखित करण्यात येत असतो. सो उत्तराखंड आणि केरळ संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गोवा आणि हिमाचल प्रदेश. ओके, महाराष्ट्राचं स्थान बघितलं तर 73 स्कोर किंवा 73 गुणांसह एकंदरीतच 12व्या क्रमांकावर स्थित असल्याचे दिसून येतो. सो ते एक लक्षात ठेवू शकता. ओके, यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता 2020च्या पूर्वपरीक्षेमध्ये, राज्यसेवा पूर्वपरीक्षेत. 2018चा SDG निर्देशांक काय दर्शवितो? भारताचा सरासरी निर्देशांक 57. महाराष्ट्र राज्य आघाडीच्या गटात समाविष्ट आहे. उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम गटात होतो. सो हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचं होतं. सो पर्याय क्रमांक फक्त म्हणजे विधान अबरोबर होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. 2018मध्ये स्कोर किती होता? 57 होता. ओके, सो अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अलीकडील जे काही 2024-25 किंवा 25-26मध्ये जे चालू घडामोडीमध्ये जे निर्देशांक किंवा सर्वेक्षणाच्या संदर्भात जे काही पुरस्कार जे देण्यात आलेले होते तर सो त्या अनुषंगाने काही डेटा आपण बघूयात. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2024-25, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार किंवा अवॉर्ड 2024-25. 2016पासून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे हा निर्देशांक किंवा हा जो पुरस्कार आहे तो देण्यात येतो. 2024-25मधील ही 9वी आवृत्ती होती. सर्वेक्षणाची संकल्पना किंवा थीम काय होतं तर रिड्यूस, रियूज अँड रिसायकल, म्हणजे कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रण करा. ओके, सो इंग्रजीमध्ये शक्यतो लक्षात ठेवा रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी विज्ञान भवनामध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याच्यामध्ये 2 श्रेणी 2024-25च्या या नवीन अहवाल म्हणण्यापेक्षा या पुरस्काराच्या याच्यात 2 श्रेणीमध्ये हे विभागण्यात आलेलं आहे. एक सुपर स्वच्छता लीग आणि एक प्रेसिडेन्शियल एकंदरीत स्वच्छ शहर किंवा स्वच्छ सिटीज. ओके, स्वच्छ शहर अवॉर्ड्स. सो 2 कॅटेगरीमध्ये जे पुरस्कार आहेत तर ते देण्यात आलेलं आहे. सुपर स्वच्छ लीगच्या बाबतीत जे काही आतापर्यंत जे सातत्याने पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी जे काही राज्य होते, शहर होते, ओके नॉट राज्य, सो शहर जे होते सो त्यांच्यासाठी एक विशेष श्रेणी ज्याला सुपर स्वच्छ लीग म्हटलं गेलेलं आहे, ही नवीन श्रेणी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावर इंदोर, मध्य प्रदेशातील इंदोर लक्षात ठेवायचं आहे.
सलग 8व्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे इंदोर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सुरत गुजरातमधील. तिसऱ्या क्रमांकावर आहे नवी मुंबई आपल्या महाराष्ट्रातील. ओके, सो महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ मोठे शहर म्हणून याचा समावेश होतो आहे. तिसऱ्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर आहे विजयवाडा आंध्र प्रदेशातील. सो स्वच्छता लीग, सुपर स्वच्छता लीग किंवा सुपर स्वच्छ लीगमध्ये पहिल्या क्रमांकावर इंदोर, दुसऱ्या क्रमांकावर सुरत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नवी मुंबई. हे लक्षात ठेवायचं आहे. तर जनरल जेनरिक जे काही स्वच्छता शहर आहेत, ओके, स्वच्छ शहरे ज्याला म्हटलं जातं, ज्याला प्रेसिडेन्शियल अवॉर्ड या श्रेणी अंतर्गत समावेश करण्यात येतो. सो याच्यामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक शहरांचा विचार केला तर अहमदाबाद गुजरातमधील, भोपाळ मध्य प्रदेशातील आणि लखनौ उत्तर प्रदेशातील. ओके, सो 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अहमदाबाद, दुसऱ्या क्रमांकावर आहे भोपाळ आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे लखनौ. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. तर 3 ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्यामध्ये मीरा भाईंदर महाराष्ट्राचं, आपल्या महाराष्ट्रातील जे शहर आहे मीरा भाईंदर, तर त्याचा समावेश होतो. त्यानंतर बिलासपूर आणि त्यानंतर जमशेदपूर झारखंड. ओके, बिलासपूर छत्तीसगडमधील आणि जमशेदपूर झारखंड. 50,000 ते 3 लाख लोकसंख्येमध्ये देवास मध्य प्रदेशातील पहिल्या क्रमांकावर आहे. कराड आपल्या महाराष्ट्रातील, कराड दुसऱ्या क्रमांकावर आणि कर्नाल हरियाणा सो तिसऱ्या क्रमांकावर या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये. विशेषतः जर आयोगाने प्रश्न विचारायचं झालं तर यावर विचारेल, सुपर स्वच्छ लीग या श्रेणीवर. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि विशेष श्रेणीतील पुरस्कारांचा विचार केला तर सर्वोत्कृष्ट गंगा शहर म्हणून प्रयागराज, ओके, उत्तर प्रदेशातील प्रयागराज या शहराला सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर्वोत्कृष्ट छावणी बोर्ड म्हणून सिकंदराबाद जे काही छावणी बोर्ड आहे, ओके, सो तेलंगणातील सिकंदराबाद छावणी बोर्ड, ओके, सो त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे. आणि देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून, सो हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र आपला जो महाराष्ट्र आहे तर तो देशातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ राज्य ठरलेलं आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो. सो महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांकावर आहे छत्तीसगड. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. कदाचित यावर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारावर प्रश्न येणाऱ्या काळात विचारला जाऊ शकतो. त्यानंतर स्वच्छ वायू सर्वेक्षण, याआधी आपण स्वच्छता पुरस्काराच्या संदर्भात स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार जे आहेत तर त्या संदर्भात बघितलं क्लीनेस्ट सिटीच्या बाबतीत. ओके, त्यानंतर वायू सर्वेक्षणाच्या बाबतीत, स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी जे दिलेलं आहे तर त्यावर देखील आयोगाने आधी एकदा प्रश्न विचारलेला आहे मुख्य परीक्षेमध्ये. केंद्रीय मंत्रालय कुठलं असणार आहे तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे एकंदरीतच स्वच्छ वायू सर्वेक्षण जे अहवाल आहे तर ते जारी करण्यात येतो. आणि या अंतर्गत जो पुरस्कार आहे तर तो पुरस्कार देण्यात येतो आहे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत. याचे मूल्यमापन केलं जातो. नॅशनल जे काही क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 नुसार जे काही पुरस्कार आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहे. पुरस्काराची जी घोषणा आहे तर ती 7 सप्टेंबर 2025ला विशेषतः निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि आपला भारतामध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. सो त्या दिवसाचे औचित्य साधत नवी दिल्ली या ठिकाणी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2020 पासून हा जो हा पुरस्कार जो आहे तो वितरित करण्यात येतो. यामध्ये 130 शहरांचा विचार केला जातो. सो याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे इंदोर. अगेन स्वच्छ क्लीनेस्ट सिटीच्या बाबतीत देखील इंदोर याचा पहिला क्रमांक होता. सो या ठिकाणी स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये देखील पहिल्या क्रमांकावर असणारं शहर कुठलं आहे तर इंदोर. ओके, सो त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला हे सोयीचं होणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जबलपूर मध्य प्रदेशातील आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आग्रा उत्तर प्रदेशातील आणि सुरत गुजरातमध्ये. ओके, सो संयुक्तपणे आग्रा आणि सुरत हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. 3 ते 10 लाख या वर्गवारीमध्ये एकंदरीतच महाराष्ट्रातील अमरावती हे शहर आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या बाबतीत. ओके, आणि 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या बाबतीत देवास मध्य प्रदेशातील. ओके, सो स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आहे तर 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये इंदोर पहिल्या क्रमांकावर आहे, जबलपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आग्रा आणि सुरत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 3 ते 10 लाख कारण आपल्या महाराष्ट्रातील अमरावती या शहराचा समावेश असल्या कारणामुळे 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या दरम्यान स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या बाबतीत कोणत्या शहराने उत्तम कामगिरी केलेली आहे तर महाराष्ट्रातील अमरावती. सो हे लक्षात ठेवायचं आहे.
ओके. सो आणि 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये देवास, सो मध्य प्रदेशातील देवास या शहराने स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेलं आहे. ओके. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत 3 ते 10 लाख या गटामध्ये अमरावती देशात प्रथम क्रमांकावर आहे. मुंबईची कामगिरी जर आपण बघितलं तर मोठ्या मेट्रो शहरांमध्ये जी काही PM पर्टिक्युलर मॅटर जे आहे, सो हवामाना प्रदूषक जे कण आहे, हवेतील प्रदूषक कण, सो ते कमी करण्यात मुंबईने देशात सर्वाधिक म्हणजे 44% घट नोंदवलेला आहे. ओके. आणि पहिले क्रमांक मिळवलेला आहे किंवा अव्वल स्थान राखलेलं आहे या PM10 कमी करण्यामध्ये. ओके. सो ते एक लक्षात ठेवू शकता. आणि 2 शहरांना आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ शहर म्हणून या ठिकाणी अधिकृत मान्यता दिलेली आहे, इंदोर आणि उदयपूर. सो हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचं आहे असर अहवाल. ओके. याच्यामध्ये जास्त लक्षात नाही ठेवायचं. शिक्षणासंदर्भात असरचा जो अहवाल आहे तो विशेषतः पायाभूत शिक्षण असेल, वाचन, लेखन, गणितीय कौशल्यांचं मापन करून एकंदरीतच भारतातील ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक जे काही गुणवत्तेचा जो आढावा आहे त्या ठिकाणी घेण्यात येतो. इतकंच लक्षात ठेवायचं आहे. शैक्षणिक स्थिती कशी आहे ग्रामीण भागामध्ये, बेसिक जे काही एज्युकेशन व्यवस्थित देण्यात येतो आहे की नाही, या संदर्भात असर अहवाल पब्लिश केला जातो. 2005 पासून हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. एकदा कंबाईनच्या ग्रुप बीमध्ये पूर्वपरीक्षित प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रथम नावाच्या संस्थेद्वारे एक नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे, सो त्याद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये ग्रामीण भागातील 5 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांच्या शैक्षणिक स्थिती तपासली जाते. ओके. याच्यात विशेषतः वाचन कौशल्य, त्यानंतर गणित कौशल्य, शाळेतील नोंदणीचे प्रमाण आणि शाळेतील जी काही सुविधा किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही, सो त्यांची तपासणी या ठिकाणी करण्यात येतो. सो असरच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2025ची जी काही QS युनिव्हर्सिटी रँकिंग आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग, सो क्वाक्वेरेली सिमंट नावाची जी काही संस्था आहे, शैक्षणिक संस्था, सो त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षणातील प्रमुख जागतिक स्तरावर जे काही विद्यापीठ आहेत, सो त्यांचा विचार करण्यात येतो. 2004 पासून दरवर्षी याचे मूल्यांकन केले जाते. आता रिसेंटली म्हणजे साधारणतः मार्च एप्रिलमध्ये 2026चा अहवाल आलेला आहे. सो मला जर विचारायचं झालं तर मला वैयक्तिकरित्या वाटतो की यावर 2025च्या अहवालावर कदाचित हा एक प्रश्न विचारू शकतो. अदरवाईज रिसेंटमध्ये 2026मध्ये जे अहवाल आलेला आहे, सो त्याच्यामध्ये चान्सेस कमी आहेत की त्यावर प्रश्न विचारेल. सो 2004 पासून हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येतो किंवा रँकिंग जे आहे ते प्रकाशित करण्यात येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. 2025च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर MITचा समावेश होतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन UK. तिसऱ्या क्रमांकावर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ओके. 2026चा विचार केला, इन केस विचारलं तर आपल्याला आपल्या देशामध्ये IIT दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे आणि IIT मुंबई दुसऱ्या क्रमांकावर. ओव्हरऑल जर विचार केला तर 123व्या क्रमांकावर IIT दिल्लीचा समावेश होतो आणि IIT मुंबईच्या 129व्या क्रमांकावर 2026नुसार. 2025नुसार भारताची कामगिरी बघितलं तर IIT बॉम्बे पहिल्या क्रमांकावर होता, 118व्या क्रमांकावर. ओव्हरऑल जर विचार केला तर 118व्या स्थानी होता आणि देशात पहिल्या क्रमांकावर 2025नुसार. तर 2026नुसार दिल्ली एकंदरीतच बॉम्बेला मागे टाकून किंवा IIT मुंबईला किंवा IIT बॉम्बेला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर आहे आपल्या देशामध्ये. ओके. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि 2025मध्ये IIT दिल्ली एकंदरीत 150व्या क्रमांकावर होता, ते 2026मध्ये 123व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. ओके. सो हे एक लक्षात ठेवू शकता. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांक, CCPI निर्देशांक 2024. हा निर्देशांक 2005 पासून प्रकाशित करण्यात येतो. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी जर्मनवाद संस्था, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल या 3 संस्थेच्या माध्यमातून कोणत्या 3 संस्था आहेत? जर्मनवाच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल. सो या 3 संस्थेच्या माध्यमातून हा निर्देशांक पब्लिश केला जातो. विविध देशांचा हवामान संरक्षणाचा कामगिरीचा मागोवा या ठिकाणी घेण्यात येतो आहे. 2026चा जर आपण अहवाल बघितलं तर 2026च्या अहवालामध्ये जे विशेषतः बेलेम COP30 जी काही परिषद, हवामान शिखर परिषद पार पडलेली होती ब्राझीलमध्ये,
सो ब्राझीलमध्ये बेलेम या ठिकाणी या हवामान बदल कामगिरी निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला आहे. याचा जर आपण प्रमुख मुख्य मुद्दे किंवा प्रमुख घटक बघितलं तर 3 संस्था 2005 पासून दरवर्षी प्रकाशित करण्यात येतो. सो याच्यामध्ये भारताची कामगिरी जर आपण बघितली तर या अहवालानुसार 2026च्या अहवालानुसार कोणत्या क्रमांकावर राहिलेला आहे तर 23व्या क्रमांकावर राहिलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. 2025मध्ये भारताचे जे रँक आहे तर ते 10व्या स्थानी भारत होता. तर 2026मध्ये भारताचं स्थान काही झालेलं आहे तर स्थानामध्ये घसरण झालेली आहे. 23व्या क्रमांक म्हणजे 13 स्थानांची या ठिकाणी घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो भारत यापूर्वी 2024मध्ये 7व्या स्थानी होता. त्यानंतर 7व्या स्थानावरून 2025मध्ये 10व्या स्थानी आणि 2026मध्ये 23व्या स्थानावर राहिलेला आहे. सो भारताची हवामान कामगिरीच्या संदर्भात जी काही एकंदरीत बदल आहे ते प्रतिकूल स्वरूपाचा बदल आपल्याला दिसून येतो आहे. ओके. जे निश्चितच भारतासाठी योग्य नाही. ओके. भारत आता हाय परफॉर्मन्स किंवा उच्च कामगिरी गटातून मीडियम परफॉर्मन्स कामगिरी किंवा मध्यम कामगिरी या गटामध्ये भारताचा समावेश झालेला आहे. उच्च कामगिरी करणाऱ्या गटामधून मध्यम कामगिरी गटामध्ये भारताचा समावेश झालेला आहे. सो ते एक लक्षात ठेवू शकता. ओके. जागतिक क्रमवारीच्या संदर्भात जागतिक जे काही ग्लोबल रँक जर आपण बघितलं तर या 2026च्या अहवालामध्ये पहिले 3 जे रँक आहेत 1, 2, 3 ते रिक्त ठेवण्यात आलेले आहे. 4थ्या क्रमांकावर डेन्मार्कचा समावेश होतो आहे. सो डेन्मार्क सलग अव्वल कामगिरी करणारा देश या ठिकाणी ठरलेला आहे. 4थ्या क्रमांकावर डेन्मार्क, 5व्या क्रमांकावर UK, 6व्या क्रमांकावर मोरोक्कोचा समावेश होतो आहे. ओके. सो मोरोक्कोने योग्य जे याआधी साधारणतः 23 किंवा 22 ते 23व्या क्रमांकावर होतं तर ते आता 6व्या क्रमांकावर आलेलं आहे मोरोक्को हा देश. ओके. उत्कृष्ट कामगिरी करणारा या हवामान बदल निर्देशांकामध्ये कुठला देश आहे असा प्रश्न आला तर मोरोक्को. सर्वात वाईट कामगिरी सौदी अरेबिया सर्वात शेवटी असणारा देश. 67 देशांच्या यादीमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी कुठला देश आहे सौदी अरेबिया. तर भारताचा रँक किती आहे तर 23व्या स्थानी राहिलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. यावर देखील याआधी प्रश्न विचारलेला आहे. याचे 4 प्रमुख निकष किंवा घटक आहेत. 4 निर्देशकाचा आधारे ते मोजला जातो. ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन म्हणजे हरितगृह वायुसर्जन, नूतनीकरणक्षम ऊर्जा किती आहे, रिन्युएबल एनर्जी किती आहे, त्यानंतर ऊर्जेचा वापर किती कशा पद्धतीने त्या देशामध्ये ऊर्जेचा वापर करण्यात येतो आणि हवामान धोरण कसे आहे. ओके. सो यानुसार सर्वाधिक वेटेज या ठिकाणी ग्रीन हाऊस एमिशनच्या बाबतीत 40% भारांश दिलेला गेलेला आहे, जे भारताच्या संदर्भात मीडियम आपल्याला दिसून येतो. नूतनीकरणक्षम किंवा रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीत भारत अत्यंत लोवेस्ट दर्जाचा एनर्जी आपण वापरतो. रिन्युएबल एनर्जी फार कमी आहे. ऊर्जेचा वापर भारताचा जर आपण विचार केला तर मीडियम या श्रेणीमध्ये समावेश होतो. 20% भारांश देण्यात आलेला आहे आणि हवामान धोरणाच्या संदर्भात देखील 20% भारांश. आणि या ठिकाणी देखील भारताचं जर क्रमवारी बघितलं किंवा एकंदरीत श्रेणी बघितली तर मीडियम श्रेणीमध्ये याचा समावेश होतो आहे. ओके. सो त्यानंतर शेवटचा या व्हिडिओतील शेवटचा एकंदरीतच निर्देशांक असणार आहे निर्यात सज्जता निर्देशांक आणि यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नीती आयोगाद्वारे हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येतो. 2020ला याची सुरुवात झालेली आहे. या मालिकेतील हा 4था अहवाल असणार आहे निर्यात सज्जता निर्देशांक. सो 4था अहवाल असणार आहे. हा निर्देशांक 2030पर्यंत $1 ट्रिलियन व्यापारी निर्यात गाठण्याचे उद्दिष्ट ठेवून तयार करण्यात आलेले आहे. सो $1 ट्रिलियन व्यापारी निर्यात उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि विकसित भारत @2047 या संकल्पनेला अनुसरून या ठिकाणी हा निर्देशांक तयार करण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये 4 प्रमुख पिल्लर या ठिकाणी 4 पिल्लर या ठिकाणी एकंदरीतच विचारात घेण्यात येतो. कोणते आहेत तर व्यावसायिक परिसंस्था म्हणजे बिझनेस इकोसिस्टम ज्याला 40% वेटेज देण्यात आलेलं आहे. निर्यात पायाभूत सुविधा एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर 20% भारांश देण्यात आलेला आहे याला. त्यानंतर धोरण आणि सुशासन पॉलिसी आणि गव्हर्नन्सचा विचार केला तर 20% भारांश याला देण्यात आलेला आहे.
आणि निर्यात कामगिरी म्हणजेच एक्सपोर्ट परफॉर्मन्स चौथा जो घटक आहे तर त्याला देखील 20% भारांश देण्यात आलेला आहे. सो या 4 प्रमुख आधारस्तंभानुसार किंवा 4 पिलर्सनुसार एकंदरीतच एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स जारी करण्यात येतो. सो याच्यामध्ये जी मोठी राज्य आहेत, सो मोठी राज्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर महाराष्ट्राने तामिळनाडू मागे टाकून एकंदरीतच देशामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. सो ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जाऊ शकतो. याआधी 2023मध्ये जो अहवाल आलेला होता 23च्या अनुषंगाने, तर त्यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर होता. तर 2024च्या या अहवालानुसार जरी एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 या ठिकाणी म्हटलेलं असलं तरी ते 2025मध्ये प्रकाशित झालेलं निर्देशांक आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. पहिला क्रमांक कुठला आहे तर महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी राहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात. ओके, सो महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात, सो हे तीन राज्य तरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लहान राज्यांच्या श्रेणीमध्ये उत्तराखंड हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि नागालँड. ओके, सो या प्रकारे आपण या ठिकाणी निर्यात सज्जता निर्देशांक आणि काही महत्त्वाचे निर्देशांक बघितलेले आहे. त्यानंतर चालू घडामोडीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्देशांक ज्यावर कदाचित आपल्याला वनलाइनर स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्या अनुषंगाने आपण थोडक्यात बघूयात. जागतिक नाविन्यता निर्देशांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025, जागतिक बौद्धिक संपदा संघटना वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनद्वारे हा निर्देशांक जाहीर करण्यात येतो. 2007पासून याची सुरुवात झाली. भारत 2025मध्ये 38व्या क्रमांकावर आहे. 2024मध्ये 39व्या क्रमांक होता, म्हणजे एका स्थानाची सुधारणा झाल्याचं आपल्याला दिसून येतो. आणि पहिल्या क्रमांकावर कुठला देश राहिलेला आहे तर आईसलँड. ओके, सो आईसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड. ओके, सो स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025नुसार. कोणत्या संस्थेद्वारे तर विपो किंवा जागतिक बौद्धिक संपदा संघटनाद्वारे भारताचा रँक किती आहे 38व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर मानव विकास निर्देशांक आत्ताच बघितलं 1990 130 क्रमांकावर आहे. आईसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. ओके, त्यानंतर जागतिक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन परसेप्शन इंडेक्स याला म्हटला जातो. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे हा निर्देशांक जाहीर करण्यात येतो. 1995पासून याची सुरुवात झालेली आहे. भारत या करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये 2026मध्ये कोणत्या स्थानावर आहे तर 91व्या स्थानावर राहिलेलं आहे, जे 2024मध्ये 96व्या क्रमांकावर होतं. पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क हा देश आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जागतिक लिंगभेद गुणोत्तर निर्देशांक किंवा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हे देखील आपण बघितलेलं आहे. सो यामध्ये भारत 131व्या क्रमांकावर राहिलेला आहे. ओके, आईसलँड पहिल्या क्रमांकावर 2006पासून हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येतो जागतिक आर्थिक मंचाद्वारे. त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक अगदी महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जागतिक शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स इन्स्टिट्यूट ऑफ रिसेंट जे काही कंबाईन गडब मुख्य परीक्षा पार पडली तर त्यावर एकंदरीतच यावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेच्या माध्यमातून हा निर्देशांक जारी करण्यात येतो. 2007पासून याची सुरुवात झालेली आहे. 2025मध्ये भारताचा रँक किती आहे तर 115व्या क्रमांकावर राहिलेला आहे. शांततेच्या बाबतीत किती क्रमांक लक्षात ठेवायचे आहेत 115. ओके, जे 2024मध्ये 126व्या क्रमांकावर राहिलेलं आहे. ओके, म्हणजे जवळपास 11 स्थानांची सुधारणा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतो. पहिल्या क्रमांकावर अगेन आईसलँड या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक आनंद अहवाल किंवा जागतिक वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ओके वेलबिंग रिसर्च सेंटर याद्वारे हा निर्देशांक तयार करण्यात येतो. 2026मध्ये भारताचा रँक 116व्या क्रमांकावर आहे. 116, जे 2024मध्ये 118व्या क्रमांकावर होतं. आणि फिनलँड हा देश या ठिकाणी आनंद अहवालामध्ये किंवा जागतिक आनंद निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर कुठला देश आहे फिनलँड. तर जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आईसलँड लक्षात ठेवायचं आहे. ओके, शांतता निर्देशांकामध्ये भारताचा रँक 2025नुसार 115व्या क्रमांकावर आहे. तर जागतिक आनंद अहवालामध्ये 116व्या क्रमांकावर आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक आपण बघितलेला आहे या एकंदरीतच निर्देशांक लेक्चरमध्ये. भारत किती आहे 102 नंबरवर आहे या जागतिक भूक निर्देशांकानुसार. त्यानंतर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर या संस्थेच्या माध्यमातून हा निर्देशांक
प्रकाशित करण्यात येतो. 2026च्या निर्देशांकानुसार 2026च्या अहवालानुसार भारताचा रँक 157 या क्रमांकावर आहे, जे 2025मध्ये 151व्या क्रमांकावर होतं. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिल्या क्रमांकावर कुठला देश आहे तर नॉर्वे. ओके, सो रिसेंटमध्ये जे काही नॉर्वेच्या एका महिला पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेलेले असताना प्रश्न उपस्थित केलेलं होतं, तर त्या प्रश्नावर कुठलाही प्रतिसाद दिला नाही, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चर्चा देखील झालेली होती. आणि फ्रीडम इंडेक्सच्या बाबतीत भारताचा रँक खाली असण्यामध्ये क्रिटिसाइज देखील करण्यात आलेलं होतं. ओके, सो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा रँक किती आहे? 157व्या क्रमांकावर आहे, जे 2025मध्ये 151व्या क्रमांकावर होतं. म्हणजे घसरण झालेली आहे, 6 स्थानांची घसरण. पहिल्या क्रमांकावर कुठला आहे तर नॉर्वे. त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स, हेनले अँड पार्टनर्स या संस्थेच्या माध्यमातून 2006पासून हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येतो. भारताचा रँक 2026मध्ये 80व्या क्रमांकावर राहिलेला आहे, जे 2025मध्ये 85व्या क्रमांकावर होतं. ओके, सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पर्यावरण कामगिरी निर्देशांक, सो अत्यंत महत्त्वाचं आहे. एक क्लायमेट चेंजच्या संदर्भात बघितलं आपण, क्लायमेट चेंज, हवामान बदल कामगिरी निर्देशांक आणि पर्यावरण कामगिरी निर्देशांक. सो ॲटलिस्ट एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स लक्षात ठेवायचं आहे. येल आणि कोलंबिया विद्यापीठाद्वारे हा निर्देशांक तयार करण्यात येतो. 2002पासून या निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे. भारत 2024मध्ये एकंदरीतच दर 2 वर्षांनी हा निर्देशांक तयार करण्यात येतो. सो 2024च्या निर्देशांकानुसार 176व्या क्रमांकावर आहे, 2022मध्ये 180व्या क्रमांकावर होतं. इस्टोनिया हा देश या पर्यावरण कामगिरी निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला देश आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स 2025. UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून 2015पासून हा निर्देशांक जारी करण्यात येतो. भारत पहिल्यांदाच या 100 ओके, सो या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या यादीमध्ये 100 देशांच्या यादीमध्ये 99व्या क्रमांकावर राहिलेला आहे. सो टॉप 100मध्ये पहिल्यांदाच भारताचा समावेश झालेला आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. 2025च्या अहवालानुसार 2024मध्ये 112व्या क्रमांकावर होतं. फिनलंड हा देश या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. ओके, त्यानंतर जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक, वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स. ओके, सो वर्ल्ड कॉम्पिटिटिव्ह इंडेक्स 2025, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट 1989पासून, म्हणजे फार जुना निर्देशांक आहे. एकंदरीतच फार जुना निर्देशांक आपण म्हणू शकतो. ओके, जो 1989पासून याची सुरुवात झालेली आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून हा निर्देशांक तयार करण्यात येतो. 2025मध्ये भारताचा रँक किती आहे तर 41 आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, जे 2024मध्ये 40व्या क्रमांकावर होतं. ओके, म्हणजे एका स्थानाची घसरण झालेली आहे. पहिल्या क्रमांकावर कुठला देश आहे? स्वित्झर्लंड. ओके, सो यामध्ये हे जे काही 12 निर्देशांक आणि जे 14 निर्देशांक आहेत, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण याआधी कोणते निर्देशांक बघितलेले आहे? ग्लोबल जेंडर रिपोर्ट बघितलेला आहे, मानव विकास निर्देशांक बघितलेला आहे, त्यानंतर बुक निर्देशांक बघितलेला आहे. त्या व्यतिरिक्त या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्देशांक आहेत त्यामध्ये पर्यावरण कामगिरी निर्देशांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक, त्यानंतर आणखी याच्यामध्ये शांतता व आनंद निर्देशांक लक्षात ठेवायचा आहे, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक आणि जागतिक नाविन्यता निर्देशांक. ओके, सो असे जे काही महत्त्वाचे निर्देशांक आहे सो ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि काही प्रश्न देखील आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, सो थांबू, या ठिकाणी भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.